नमस्कार, मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजकालचा जमाना हा मॅचिंगचा जमाना आहे. म्हणजे आजकाल आपल्याला सगळ्यांनाच मॅचिंग करावंसं वाटतं. तर त्याच पद्धतीचा म्हणजे तुम्हाला उपयोगी होईल असाच आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ काय आहे, की आपण म्हणजे आपल्याला ड्रेस शिवतो किंवा म्हणजे आता बऱ्याच बायका म्हणजे बऱ्याच जणी अशा घरगुती शिवतात वगैरे किंवा लहान मुलगी असेल तर लहान मुली मदर डॉटर वगैरे आपण असे ड्रेस शिवतो. मुलाचा ड्रेस पण आपल्यासोबत मॅचिंग असावा. पण मग तोच ड्रेस जर आपण विकत घ्यायला गेलो किंवा मॅचिंग करायला गेलो तर आपल्याला ते खूप कॉस्टली पडतं. मग आपण आजकाल बरेच पाहतोय की मुलींचे ड्रेस हे साडीपासून आपण शिवून घेतो किंवा शिवतो पण घरच्या घरी. तर मग अशाच ज्या मैत्रिणी घरच्या घरी ड्रेस शिवतात तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ खूप उपयोगी होणार आहे. त्यांना खूप उपयुक्त पडणार आहे. तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं पण बटन दाबा. तर आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ काय आहे, की मुलाचा म्हणजे जर तुम्हाला मुलगा-मुलगी असेल, तर मुलीचा आणि मुलाचा कुर्ता किंवा आपण पाहतोय की धोती सेट वगैरे असं मॅचिंग भेटतंय साडीपासूनच शिवलेलं. तर मग आपण हेच आता मुलीसाठी तर ड्रेस शिवतो, पण लहान जर मुलगी असेल, तर मुलीला पूर्ण साडी लागत नाही. मग अर्धी साडी रिकामी म्हणजे वायाच जाते. तर त्याचबरोबर तुम्ही घरच्या घरी मुलाचा कुर्ता शिवू शकता. मुलाला कुर्ता हा शिवू शकता. शिवायला खूप सोपा आहे, काहीच अवघड नाहीये. आणि फक्त विषय येतो तो कॉलरचा. तर कॉलर कटिंग कशी करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर जो कुर्ता असतो तर त्या कुर्त्याची कॉलर कटिंग कशी करायची. तर मी आज एक कुर्ता शिवला. तर मग म्हणलं, की आपण आपल्या मैत्रिणींसोबत पण हे कुर्ता कॉलर थोडंसं डिफिकल्ट जातं. मग तेच कसं कटिंग करायची कुर्त्याची कॉलर तर ते मी आज दाखवणार आहे. तर त्याआधी मी शिवलेला आजचा जो कुर्ता आहे तर तो एक 4.5-5 वर्षाचा मुलगा असेल. तर त्याच्या आईला आधी तो आपण असं रेग्युलर कुर्ती म्हणजे टॉप जो आपण घालतो रेग्युलर, तर तसा टॉप शिवून दिला. मग त्या मॅचिंग पण करून द्या. त्यांना एक मुलगा आहे तर ते मुलासाठी. तर खरं तर त्या टॉपचा फोटो वगैरे घ्यायचा राहिला. मग त्या उरलेल्या साडीमधून जो आहे तर तो कुर्ता मी शिवलेला आहे. तर मी सर्वात आधी तो कुर्ता दाखवते तुम्हाला, की कसा कुर्ता झालाय तर बघू शकता. सेम असाच प्लेन टॉप शिवला होता मी. तर हा कुर्ता शिवलाय. मग ह्या कुर्त्याचं कॉलर कटिंग कसं करायचं? हे मला आधी खूप डिफिकल्ट मला खरं तर येतं म्हणजे मला कॉलर आवडतच नव्हतं. त्यामुळं मी खूप दिवस कॉलर शिकलेच नाही. मग ज्यावेळेस मी माझ्या मुलीला ड्रेस शिवत होते, तर त्यावेळेस मुलगा म्हणजे आरुष म्हणायला लागला, की "तू नेहमी आनंदीलाच ड्रेस शिवतेस, मला ड्रेस शिवत नाहीस." मला आता त्याला लहान, त्याला काय म्हणजे मुलांना काय शिवणार? आपल्याला शर्ट तर येत नाही, पॅन्ट वगैरे हे असं आणि मुलांचे फॅब्रिकचं एवढं आपण कुठं हेच करत नाही. मग खूप त्याने मला मागच्या संक्रांतीला मला म्हणे, की "मम्मा मी तुला ₹500 देतो. तू मला एक ड्रेस शिवून दे." म्हणलं, "बाळा मला ड्रेस तर येत नाही." मग म्हणे, "मला कुर्ता तरी शिवून दे." मग मी खास मुलासाठी माझा कुर्ता शिवायचा शिकले, की कुर्ता कसा शिवतात? म्हणलं, "ठीक आहे." म्हणजे तो मला म्हणतोय, की "मी तुला ₹500 देतो. तू सगळ्यांचे शिवून देतीस आणि मला शिवत नाहीस." म्हणून मग मी त्याच्यासाठी कुर्ता शिकले. मला बाकीचं सगळं म्हणजे सोपं वाटत होतं. कारण आता बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस एखादं रेडीमेड वगैरे असलं ते पाहून आपल्याला पण त्याचं डिझाइन कळतं, की आपण कसं हे कसं शिवलंय, ह्याचं डिझाइन कसं आहे, काय वगैरे. त्याच पद्धतीनं मला बाकीचं सगळं म्हणजे माहीत होतं. फक्त मला कॉलर येत नव्हती, कारण मला कॉलर आवडत नव्हती म्हणून मी ती शिकलेच नव्हते. मग वेळात वेळ काढून मागे मी काही दिवसापूर्वी कॉलर शिकले. मग तेच मला पण असं वाटलं, की काही बऱ्याच अशा मैत्रिणींना की अडचण येतच असणार, की कॉलर कटिंग कशी करायची आणि त्या कॉलरचं म्हणजे हे कुर्त्याची कटिंग आणि सोपी आहे कॉलर कटिंग, काहीच अवघड नाहीये. तर त्याआधी बघा हे कुर्ता खूप छान आणि याचा कलर पण किती छान आहे आणि मस्त मी स्लीव्हजला असं थोडेसे काठ घेतलेले आहेत आणि जे कॉलर आहे आणि हे समोरची जी फ्रंट साइड आहे, तर इथं आता बटन बाकी आहेत. आता बघू ह्याला मॅचिंग वेल्वेटमध्ये ब्लू बटन भेटतात का ग्रीन. तर जे दोन्हीपैकी जे भेटेल ते मी इथं लावणार आहे. तर या पद्धतीनं हा कुर्ता शिवलेला आहे. तर म्हणजे सिंपल आहे. आपण पहिले जसं शोल्डरचं मेजरमेंट घेतो,
तर त्याच पद्धतीनं हे जे शोल्डर मेजरमेंट असतं तर ते पूर्ण मेजरमेंट घेऊन त्याचं हाफ करायचं आहे आणि हे शोल्डर ते आहे ते 5 शोल्डर ठेवायचे. मी त्यावरती पण पूर्ण डिटेल्स व्हिडिओ करेनच की कुर्ता स्टिचिंग नेक्स्ट जो असेल त्यावेळेस मी करेन. तर सर्वात आधी आपण ही कॉलर शिकूया. खूप सोपी आहे आणि तुम्ही पण इझी म्हणजे सोप्या पद्धतीने सांगणार आहे मी. कारण बरेच व्हिडिओ पाहिले वगैरे की म्हणजे आपल्याला तेवढ्या गोष्टी जमत नाहीत. म्हणजे ज्या नवीन असतात, प्रॉपर ज्यांचा क्लास झालाय त्यांना लक्षात येतं, पण ज्या नवीन असतात किंवा घरच्या घरी असं काही नवीन नवीन शिकू इच्छितात, नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सोपा म्हणजे बघून तुम्ही सहज शिवू शकता. तर अशा पद्धतीनं तुमच्या पण मुलीला आणि मुलाला तुम्ही नक्की मॅचिंग करू शकता. आणि त्याच पद्धतीनं आपण याच्या जे हाफ जॅकेट असतात बघा, इथपर्यंतच हाफ जॅकेट असतात. म्हणजे आतमध्ये जर व्हाईट कुर्ता घातला आणि वरती हाफ जॅकेट जरी मॅचिंग केलं, समजा कपडा कमी आहे, आपण स्वतःला आपल्याला ड्रेस शिवला आणि मुलाला पण काहीतरी मॅचिंग करायचे, तर त्यावेळेला तुम्ही ना असं हाफ जॅकेट पण शिवू शकता. सेमच असतं, फक्त हे जे आहे ते पूर्ण ओपन राहते बाजू त्याची. तर म्हणजे त्याची पण कॉलर अशीच असते. तर आपण आता बघूया की कॉलर कटिंग कशी करायची. तर सर्वप्रथम आपण जे हे कुर्त्याचे जे आपलं पूर्ण गळा किंवा कॉलर येणार आहे तर ते मोजून घ्यायचं आहे. म्हणजे आता हे कॉलर समजा लावली, पण हे कॉलर लावायच्या आधी ज्यावेळेस असं हे पूर्ण नेक दिसतं गोल राऊंड आपल्या ड्रेस सारखं, तर त्या पद्धतीनं हे असं टेप आपला पूर्ण गोल करून त्याच्यावरती मोजून घ्यायचे, किंवा तुम्ही डबल करून पण मोजू शकता. पण त्याच्यापेक्षा ना हे असं मोजलेलं ना ॲक्युरेट येतं. डबलमध्ये काय होतं, थोडासा कपडा इकडे इकडे सरकतोच. हे बघा, हे ॲक्युरेट 16 इंच येत आहे. तर आपल्याला बरोबर 16 इंच कॉलर काढायची आहे. कारण जर याच्यामध्ये कॉलरमध्ये ना थोडी पण कमी जास्त चालत नाही. आपल्या ड्रेसमध्ये वगैरे थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालतं, कारण हे गळ्याच्या भोवती येतं. मग त्याच्यात थोडं पण कमी जास्त झालं ना तरी ते लगेच गुढी पडते त्याच्यामध्ये, ते चांगलं दिसत नाही. तर मग आता काय करायचं, हा मी पेपर घेतलाय. तर आपण जी कॉलर ज्यावेळेस काढतो त्यावेळेस तर ती कॅनव्हासवरती काढतो. पहिले मी पेपरवरती तुम्हाला दाखवते की कशी कॉलर काढायची. तुम्ही पण ज्यावेळेस फर्स्ट टाइम ट्राय करताय त्यावेळेस पेपरवरतीच ट्राय करा. म्हणजे जरी चुकलं तरी ते आपल्याला करेक्शन करता येतं. आता बघा, ही आपली 16 इंच कॉलर आली होती ना, तर मग आपण काय करायचं, 16च्या निम्म 8, तर 8 इंचावरती आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचे आहे. हे आपण पूर्ण लेंथ लांबी म्हणजे हे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे पेपर. आणि ह्या साईडनी म्हणजे आपल्या राईट हँड साईडला अखंड पाहिजे, मध्ये कट झालेला नको. तर मग आता हे आपण 16चं निम्म 8 केलं, 8 इंचावरती मार्किंग केलं. कुठल्या पण एका साईडनी घ्या, ज्या साईडनी बरोबर आहे घडी किंवा कट केलेलं जे आहे ते बरोबर आहे त्या साईडनी एक साईड, कुठली पण शक्यतो खालची साईड असू द्या. आणि सुरुवातीला आपण काय करायचंय, 1.25 इंचावरती मार्किंग करायचंय. 1.25 इंच. इथे पण 8 इंचावरती मार्किंग करून घेऊ आपण, म्हणजे हे जे आपलं जे स्ट्रेट लाईन आपण ओढणार आहोत तर ती स्ट्रेट लाईन बरोबर येईल. सोप्या पद्धतीनं आपण ही कॉलर कटिंग शिकणार आहोत. तुम्ही पण नक्की ट्राय करा, म्हणजे तुमच्या पण मुलाला मुलीला असं तुम्हाला मॅचिंग ड्रेस शिवता येईल. तर हे बघा, 1.25 इंचावरती आपण पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. शक्यतो स्केल किंवा असं टेपच्या साह्याने लाईन ओढा, म्हणजे स्ट्रेट येते. हे बघा, हे 1.25 इंचावरती आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे. 0.25. तर मग आणि 1.25 इंच एक झालं की परत 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंच. आणि स्केलच्या साह्यानं किंवा टेपच्या साह्यानं आपल्याला लाईन ओढायची आहे, स्ट्रेट लाईन. बघा, म्हणजे पद्धत सोपी काय असं, पहिले 1.25 इंचावर एक मार्किंग केली, 8 इंच लांबी, 8 आणि 8 16, असं 16च्या निम्म 8 इंच करून हे लांबी घेतली. आणि नंतर पुन्हा 1.25 इंचावरती एक मार्किंग घेतलं आपण करून, आणि सेकंड मार्किंग आहे ते 2 इंचावरती, हे 2 आणि हे 1.25 इंच. तर आता काय करायचंय आपल्याला, आपण हे 8 इंच घेणार आहोत, पण आपल्याला इथं थोडासा कॉलर असल्यामुळे राऊंड शेप येणार आहे. तर राऊंड शेप आल्यामुळे आपल्याला काय करायचंय, 8 मधल्या ह्या 2 लाईन आहेत ना, म्हणजे 7.25 करायचे. 7.25 इंच लांबी घ्यायची आहे. तर ती आपण आधी पहिले मार्किंग करून घेऊ, कारण जे आपण राऊंड करणार आहोत ना, तर त्या राऊंडमध्ये अर्धा इंच वाढतं, त्यामुळे थोडंसं कमी करायचं. म्हणजे आता हे 2 लाईन आणि 2 म्हणजे हे अर्धा इंच नंतर आपली लांबी वाढणार आहे, म्हणून आपण हे अर्धा इंच, 1.25 इंच घेत आहोत, 7.25 इंच करत आहोत या पद्धतीनं. तर मग आता हे 7.25 केलं, तर मग आता याचं निम्म करायचंय, निम्म्यावरती मार्किंग करायचंय. तर निम्म येतं 4 इंचला एक लाईन कमी, हे बघू शकता.
म्हणजे ही आपण कॉलर मोजून घ्यायची. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा कॉलर असू द्या, तर त्याच्यानुसार तुम्ही हे मोजून घेऊन हे कटिंग करू शकता. तर हे आपण त्याच्या निम्म केलं. तर निम्म्यावरती मार्किंग करून घेतलं. हे 4 इंचला एक लाईन कमी. तुम्हाला जर निम्म कळत नाही कसं करावं, तर सरळ टेप फोल्ड करायचा. असा 7:45 पर्यंत टेप फोल्ड करून बघायचं कुठं येतंय ते. त्याच्यावरून मग लक्षात येतं आपल्याला बरोबर इथं येतं ते मेजरमेंट काय जे आहे ते. तर मग आता काय करायचंय, ह्याला ना हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे. तर आपण हे निम्म केलं होतं, तर त्याची निम्म्याची जर मार्किंग करून घ्या किंवा अशी स्ट्रेट लाईन ओढून घ्या. तर मग आपण हे जे वरती 2 इंचावरती मार्किंग 2 इंचाची जी लाईन ओढली, तर 2 इंचाच्या मार्किंग पासून ते जे निम्म केले तिथपर्यंत हलक्या हाताने आपल्याला असं गोल आकार देत देत आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. आणि हे स्ट्रेटच ठेवायचं आहे. इकडे काहीच नाही करायचंय. फक्त इथून एवढ्यातच आपल्याला हे मेजरमेंट द्यायचे आहेत. आणि मग काय करायचं, इथून वरती 1 इंच, जे आपण 2 इंचाची मार्किंग केली तिथून वरती 1 इंच आणि इकडे पण 1 इंच इथून क्रॉसमध्ये. तर मग हे आपण जे 1 इंच घेतलं होतं तिथून लाईन घ्यायची ओढून हे स्ट्रेट. आणि मग परत आपण जे हे गोल आकार दिलाय तिथून 1 इंचावरती किंवा मग आपल्याला जी कॉलर थोडीशी मोठी हवी असेल तर आपण 1.25 इंचावरती पण मार्किंग करू शकतो. तर हे बघा, हे 1 इंचाची कॉलर एवढी बनेल आणि ही 1.25 इंचाची एवढी बनेल. तर त्याच पद्धतीने आपण इथपर्यंत पूर्ण मार्किंग करून घेणार आहोत. तर हे आपण 1.25 इंचावरती मार्किंग करू. 1 इंचाची थोडीशी बारीकच होईल. हे अशा पद्धतीने. मग आता जे आपण हे डॉट डॉट हे केले मार्किंग करून, त्याला फक्त जोडायचं आहे. झाले आपली कॉलर. फक्त थोडंसं लक्षात देऊन हे केलं का सोपं होतं. आता हे आपण कटिंग करून घेऊया. सुरुवातीला पेपरवरती कटिंग करून बघा, कारण थोडंसं नवीन असल्यामुळं थोडीशी मिस्टेक होऊ शकते. तर पेपरवरती जरी चुकलं तरी आपल्याला दुसरा पेपर यूज करता येतो. कॅनव्हास पेपर वाया जात नाही. या पद्धतीने हे बघू शकता कॉलर किती छान शेप आलेला आहे, एकदम व्यवस्थित. आणि हेच सेम कपड्यावर ठेवून नंतर हे कपडा म्हणजे कपड्यावर ठेवून कट करायचा कपडा. आणि जे कॅनव्हास आहे तर त्याच्यावर ठेवून मग त्याच्यावर प्रेस केलं का कॅनव्हास पेपर त्याला चिटकून बसतो. मग आता यालाच जर आपण हे पण करू शकतो, राऊंड शेप पण देऊ शकतो. तर मग काय करायचंय, हलक्या हाताने त्याला आकार द्यायचा आहे. नाही आकार देता पण कट करता येतं, पण तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही राऊंड देऊ शकता, पेननी मार्किंग करून देऊ शकता. बघू शकता अशा पद्धतीने आपली ही कॉलर तयार झालेली आहे कटिंग करून. या पद्धतीनं कॉलर कटिंग करा आणि तुम्ही पण नक्कीच कुर्ता अशा मी जे दाखवला त्या पद्धतीनं कुर्ता ट्राय करा. सोपी आहे, अवघड नाहीये. एकदा दोनदा प्रॅक्टिस केली किंवा नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघितले की तुम्हाला पण नक्की जमेल. मला जमलं तर तुम्हाला का नाही जमणार. तर कसा वाटला हा कॉलर कटिंगचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.